आज आपण पाहणार आहे गव्हाच्या पिठाची बेकरी स्टाईल नानकटाई। कुठेही याची रेसिपी तुम्हाला यूट्यूबवरती तरी मिळणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल। सुरुवातीला आपल्याला पाव वाटी पिठी साखर घ्यायची आहे। पाव वाटी साजूक तूप घ्यायचं। एका ताईने प्रश्न विचारलेला आहे, तूप कोणतं घेता? तूप घरचं असेल तरी चांगलंच आहे। मी जे तूप घेते ते घरचं घेते आणि म्हैशीचं घेते तूप। तुमच्याकडं जे अवेलेबल असतं ते तुम्ही घेऊ शकता। आता तुपाऐवजी आपण बटर वापरू शकतो, डालडा वापरू शकतो। आता बेकरी स्टाईल करणार आहे, पण तरीसुद्धा मी तूपच वापरणार आहे, डालडा वापरणार नाही। बेकरी स्टाईलमध्ये डालडा किंवा बटर वापरलं जातं। आता इथं 5 ग्रॅम आपल्याला कस्टर्ड पावडर घालायची आहे। 5 ग्रॅम मिल्क पावडर घालायची आहे। 5 ग्रॅम म्हणजे स्टीलचा पोहे खायचा छोटा चमचा आहे, तो 5 ग्रॅमचा भरतो। त्यानंतर यामध्ये बेकिंग पावडर पाव चमचा घालायचा आहे। फक्त पाव सांगितले, अर्ध्याचा अर्धा चमचा, कारण आपण इथं वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच्यामुळं। आता याची चांगली पेस्ट करून आपल्याला घ्यायची आहे। पेस्ट चांगली झाली तरच व्यवस्थित नानकटाई तयार होते आणि जेवढं या पिठाला आपण व्यवस्थित मळणी करू तितकी नानकटाई चांगली फुलते। आता मागच्या वेळेला मी जेव्हा सुरुवातीला नानकटाई तुम्हाला दाखवलेली गव्हाच्या पिठाची, तेव्हा पूर्ण पीठ सुटसुटीत झालेलं होतं, मळायला त्रास होतो, पण तीसुद्धा नानकटाई खूप छान होते। पण आता म्हटलं तुम्हाला व्यवस्थित त्याचं मेजरमेंट समजावं म्हणून मी तूप जेवढं लागतं तेवढ्या तुपामध्येच मी करणार आहे, कारण मला याचं प्रमाण माहिती झालेलं आहे आणि मी कसंही ॲडजस्ट करू शकते, कमी जास्त प्रमाण मी करू शकते। आता ही थोडीशी मी वाटी पुसून घेते, कारण तुपाची ही वाटी आहे त्यामुळं एक्स्ट्रा तूप नाही मी घातलं, तूप सगळंच घेतलेलं होतं, फक्त वाटी मी पुसून घेत आहे इथं। आता पीठ यामध्ये घालून 1 वाटी पीठ घालायचं आहे गव्हाचं, आणि हे जे लहान मोठ्या जरी वाट्या दिसत असल्या तरी मी हे प्रमाण बरोबर करून घेतलेलं आहे। म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी साखर आणि पाव वाटी तूप, हे लक्षात ठेवा फक्त। आता हे पीठ हळूहळू आपल्याला मळून घ्यायचं आहे। तूप व्यवस्थित प्रमाणात असल्यामुळं लगेच पीठ हे तयार होतं, तरीसुद्धा मऊ लुसलुशीत जोपर्यंत पीठ चांगलं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आता पाव वाटीपेक्षा जर कमी तूप असेल ना तरीसुद्धा मी नानकटाई बनवू शकते, सहज बनवू शकते, कारण ही नानकटाई माझ्या हातात बसलेली आहे। आता बघा पीठ किती छान सुंदर असं झालेलं आहे, जसं घासत जाऊ तसं याला बघा चिकटपणा किती येतो। एका ताईने मला कमेंटमध्ये विचारलेलं, गव्हाच्या पिठाची नानकटाई बनवता का? तर तेव्हा मी नाही म्हणून सांगितलेलं, कारण मी नानकटाई कुठलीही पावडर न वापरता बनवते, त्यामुळं त्या पद्धतीनं जर नानकटाई बनवायची असेल तर बनत नाही। यामध्ये अशा पावडरी मिक्स केल्या तरच ही नानकटाई बनते, कारण पीठ हे सहज फुलत नाही। मैदा फुलतो तसं गव्हाचं पीठ फुलत नाही, त्यामुळे यामध्ये पावडर घालण्याची गरज असते। बेकिंग पावडर असू दे किंवा बेकिंग सोडा असू दे। आता इथं फक्त मी बेकिंग पावडर वापरलेली आहे, मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर वापरलेले आहे। तर अशा जर आपण पावडरी वापरल्या तर नानकटाई चांगली होते। आता बघा किती सुंदर गोळा तयार झाला, मागच्या वेळेला झाला नव्हता असा गोळा, कारण त्यामध्ये तुपाचा वापर खूपच कमी केलेला होता आणि ती नानकटाई गॅसवरती तयार केलेली होती। गॅसवरच्या नानकटाईमध्ये आणि ओव्हनच्या नानकटाईमध्ये बराचसाच फरक आहे। आता कागदावरती नेहमीप्रमाणे ही नानकटाई थापून घ्यायची आहे। आता याला लाटण्यानं लाटायची गरज नाही, कारण पीठ एकदमच लुसलुशीत झालेलं आहे आणि शिवाय कमी प्रमाणात आहे। जेव्हा जास्त प्रमाणात पीठ असेल तेव्हा लाटण्याने लाटून घेतलं तरी चालतं, किंवा तुपाचा वापर जरी कमी केला तरीसुद्धा थापायला खूप वेळ जातो, म्हणजे थापल तसं त्याला तूप सुटत असतं। आता हे ऑलरेडी याला तूप सुटलेलं आहे, पीठ लुसलुशीत झालेलं आहे, त्यामुळे जास्त प्रेस करायची गरज नाही। ही नानकटाई कटरच्या साह्याने, चाकूच्या साह्याने कट करू शकतो,
पण खाली कागद असल्यामुळं नानकटाईसोबत कागदसुद्धा कटिंग होतो, म्हणून मी कशाचा वापर न करता उलताण्याचा वापर करते. जेव्हा तुम्ही किचन ओट्यावरती हे प्रेस करता किंवा नानकटाई कटिंग करता तेव्हा तुम्ही कटरचा वापर केला तरी चालतो, इथं नाही चालत. त्यामुळे मी उलतानाचाच वापर करते. नानकटाई थोडी मोठीच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. हे पीठ तुम्हाला कमी जरी दिसत असलं तरी याची नानकटाई भरपूर होते. काही ताईंच्या कमेंट आहेत की वनस्पती घी म्हणजे डालड्याचा वापर आपण करू शकतो का? यामध्ये करू शकतो, पण बिस्किटचा डालडा हा वेगळा असतो. तो किलो 2 किलो असा मिळत नाही, तो 15 किलोमध्येच मिळतो. 15 किलोचा बॉक्स असतो, तो पूर्ण घ्यावा लागतो. त्यामुळं तुम्हाला मी डालड्याची रेसिपी दाखवू शकत नाही. जर योगायोग जर आला तर मी नक्कीच डालड्यातली सुद्धा रेसिपी तुम्हाला दाखवीन. सगळ्या प्रकारची बिस्किटं डालड्यातली कशी बनवायची, त्यानंतर त्यामध्ये किती त्याचा वापर करावा. आता इथं अनेक प्रकार येतात. बिस्किटचा डालडा वेगळा, खारीचा डालडा वेगळा, त्यानंतर ब्रेडचा डालडा वेगळा, असे बरेचसेच प्रकार येतात. त्यामुळं बिस्किटसाठी फक्त कुठला डालडा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. खारीसाठी, टोस्टसाठी, बटरसाठी ते मी अजिबात सांगणार नाही आणि ते मी घेणारसुद्धा नाही, कारण मी फक्त बिस्किटं बनवते. ब्रेड, लादी पाव हे शक्यतो करून मी बनवत नाही, त्यामुळं त्याचा उपयोग नंतर मला होणार नाही. आणि जर मी बिस्किटचा डालडा जर घेतला तर त्याचा जरा बऱ्यापैकी मी वापर करू शकेन, कारण मला वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटं बनवावी लागतात. आणि तुम्हाला मी कोकोनट बिस्किटची सुद्धा रेसिपी देणार आहे, पण थोडे दिवस फक्त वाट पाहावी लागणार आहे. एकदम बेकरी स्टाईल तुम्हाला कोकोनट बिस्किटं रेसिपी मी देणार आहे. आता इथं ही नानकटाई काढून घेतली आणि त्याच्यावरती जाम लावून घ्यायचं आहे. थोडं लावलं तरीसुद्धा चालतं, पण मी थोडं जास्तच लावलेलं आहे, कारण दिसायला खूप सुंदर ते दिसत होतं, पांढऱ्यावरती लाल कलर. ही नानकटाई ट्रेमध्ये लांब लांब ठेवायची आहे. नानकटाई अजिबात ट्रेला चिटकत नाही. बऱ्याच वेळेला राहून एकच कमेंट येते, ट्रेला तूप लावायचं का? अजिबात गरज नसते लावायला, कारण ऑलरेडी आपण यामध्ये तुपाचा वापर केलेला असतो. तेलकट नानकटाई तर असतेच, पण बिस्किटसुद्धा थोडंफार का असेना तेलकट असतं, त्यामुळे अजिबात चिटकत नाही. आणि हे ट्रे तर धुतलेले आहेत बघा स्वच्छ, तरीसुद्धा अजिबात नानकटाई याला चिटकत नाही. नानकटाई तर लगेच निघते. बिस्किट थोडं तरी चिकटतं, पण नानकटाई अजिबात चिटकत नाही, सहज निघून जाते. आता ही सगळी नानकटाई मी ट्रेमध्ये ठेवून घेते. नानकटाई आपली सगळी तयार झालेली आहे. 125 याचं टेम्परेचर फक्त ठेवायचं आहे. ट्रे अगदी एकच आहे. कमी प्रमाणात आपण ही नानकटाई बेक करणार आहे, त्यामुळे टेम्परेचर जास्त ठेवायचं नाही. 125 ठेवायचं. 15 मिनटं नानकटाई बेक करायची आहे. टेम्परेचर लगेच फास्ट येतं का तर ट्रे एकच आपण घातलेला आहे. 145 टेम्परेचर आलं तर ओव्हन बंद करायचं आहे. टायमर फक्त सुरू ठेवायचं आणि बजर झाल्याच्या नंतर 15 मिनटाचा ट्रे काढून घ्यायचा. आणि इतकी सुटसुटीत अशी बघा निघलेली आहे नानकटाई, किती सुंदर दिसत आहे बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला याच्या पुढची कोणती रेसिपी हवी आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.